वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. 100 रुपयांचा माल विकून जर काल तुम्हाला 10 रुपये उरत होते आणि आज तुमची विक्री म्हणजे समजा फक्त 13 रुपयांनी वाढली, पण खिशात उरणारे पैसे अचानक दुप्पट झाले, तर तुम्ही त्याला काय म्हणाल? म्हणजे हे तर कुणालाही एखादी जादूच वाटेल किंवा मग गणितातली चूक. अगदी बरोबर. पण ही जादू नाहीये आणि चूकही नाहीये. टाटा स्टीलच्या मार्च 2026च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांमध्ये नेमकी हीच जादू पाहायला मिळते आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत. हो, कारण टाटा स्टील Q4 2026 परफॉर्मन्स अनालिसिस अँड स्ट्रॅटेजिक आउटलुक हा जो अहवाल आहे तो आपण आज इथे डिकोड करणार आहोत. नक्कीच. आणि आपण इथे फक्त आकडे वाचून दाखवणार नाही आहोत, तर या आकड्यांच्या आत नक्की काय घडतंय, कंपनीची रणनीती कशी बदलली आहे, यावर आपला मुख्य फोकस असेल. म्हणजे जेव्हा समुद्रात चालणाऱ्या एखाद्या महाकाय जहाजाने अचानक आपला वेग दुप्पट केलेला असतो ना, तेव्हा बाहेरून फक्त जहाजाचा वेग दिसतो. बरोबर आहे. पण खऱ्या घडामोडी त्या जहाजाच्या इंजिन रूममध्ये सुरू असतात आणि तिथे काय चाललंय हे पाहणं जास्त रंजक असतं. हो ना. आणि त्या इंजिन रूममध्ये नक्की काय बदल झालेत हेच या अहवालाचे मुख्य सार आहे. आपण जेव्हा टाटा स्टीलच्या या त्रिमाहीचा विचार करतो तेव्हा इथे फक्त बाजारपेठेची साथ नाहीये, तर कंपनीने आतून स्वतःची कार्यक्षमता कशी वाढवली आहे हे पाहणं खरोखर महत्वाचं आहे. म्हणजे अंतर्गत व्यवस्थापन. अगदी बरोबर. एका बाजूला वाढत्या नफ्याचे आकडे आहेत, पण दुसऱ्या बाजूला जागतिक अर्थकारणाचे, विशेषतः कच्च्या मालाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेचे मोठे आव्हान उभे आहे. त्यामुळे आज आपण फक्त चांगली बाजू नाही, तर भविष्यातील धोक्यांचंही एक वास्तववादी चित्रण करणार आहोत. अच्छा, मग आपण थेट त्या आकड्यांच्या जादूकडे वळूया. म्हणजे जहाजाचा वेग वाढलाय हे आपण डॅशबोर्डवरच्या आकड्यांवरूनच ठरवतो. तर मार्च 2025च्या तुलनेत म्हणजे मागील वर्षाच्या याच तिमाहीचा विचार केला तर महसूल म्हणजेच कंपनीची एकूण विक्री साधारण 13% वाढून 63,270 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 13% वाढ. हो. जागतिक बाजारात सध्याची स्थिती पाहता ही 13% वाढ एक चांगली आकडेवारी मानली जाते. पण खरा धक्कादायक आकडा हा निव्वळ नफ्याचा आहे, म्हणजे नेट प्रॉफिट. बरोबर. विक्री फक्त 13% वाढली, पण निव्वळ नफा तब्बल 117% झेप घेत 2,965 कोटी रुपयांवर पोचलाय. इथेच तो मगाशी विचारलेला प्रश्न उभा राहतो. महसुलात फक्त 13% वाढ असताना नफा दुप्पट कसा काय होऊ शकतो? हाच तर या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. बघा, विक्रीतील 13% वाढ आणि नफ्यातील 117% वाढ, ह्या दोन आकड्यांमधली जी मोठी दरी आहे ना, ती समजून घेण्यासाठी आपल्याला ऑपरेटिंग लिव्हरेज नावाची संकल्पना समजून घ्यावी लागेल. अच्छा, ऑपरेटिंग लिव्हरेज. हो. आणि त्यासाठी अहवालातील आणखीन एका महत्त्वाच्या आकड्याकडे पाहावं लागेल. तो म्हणजे एबिडा. या तिमाहीत कंपनीचा एबिडा 50% वाढून 9,829 कोटींवर गेलाय. बापरे, 50% वाढ. हो ना. आता एबिडा म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर व्याज, कर आणि घसारा म्हणजे डेप्रिसिएशन वजा करण्यापूर्वीचा नफा. हा तो नफा आहे जो कंपनीला थेट त्यांच्या मूळ व्यवसायातून मिळतो. म्हणजे स्टील तयार करून विकण्यातून जो थेट फायदा होतो तो. अगदी तसंच. जेव्हा हा आकडा 50% वाढतो तेव्हा त्याचा स्पष्ट अर्थ असा होतो की कंपनीने केवळ जास्त माल विकला नाहीये, तर तो माल तयार करण्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात आणला आहे. म्हणजे इथे मार्जिन विस्तारल्याचा हा थेट परिणाम आहे. आपण याला थोडं दैनंदिन आयुष्याशी जोडून पाहूया. म्हणजे समजा एखाद्या कुटुंबाचं बजेट आहे, त्या घरातील व्यक्तीचा पगार फारसा वाढलेला नाहीये. जशी इथे कंपनीची विक्री फक्त 13% वाढली. अगदी बरोबर. पण त्या व्यक्तीने आपले अनावश्यक खर्च इतक्या अचूकपणे थांबवले आहेत की महिन्याअखेरीस त्याची बचत अचानक दुप्पट झाली. पगार तोच किंवा किंचित जास्त, पण बाहेर जेवण्याचे खर्च, सबस्क्रिप्शन्स किंवा इतर गळती थांबवल्यामुळे खिशात उरणारे पैसे वाढले.
तर टाटा स्टीलच्या बाबतीत व्यवस्थापनाने नेमकी हीच गळती थांबवली आहे असं आपण म्हणू शकतो का? हो, नक्कीच. हे रूपक या परिस्थितीला अगदी अचूक लागू पडतं. पण स्टील कारखान्याच्या बाबतीत ही गळती थांबवणे किंवा खर्च कमी करणे म्हणजे केवळ ऑफिसमधले दिवे बंद करणे नाही. हो, ते तर आहेच. स्टील हा अत्यंत कॅपिटल इंटेन्सिव्ह उद्योग आहे. तिथे तुमचे फिक्स कॉस्ट्स म्हणजेच कायमस्वरूपी खर्च प्रचंड असतात. तुम्ही मोठी ब्लास्ट फर्नेस एकदा पेटवली की ती तुम्हाला सतत चालूच ठेवावी लागते. अच्छा, म्हणजे ती भट्टी बंद नाही करता येत. नाही करता येत. ती भट्टी चालू ठेवण्याचा खर्च हा फिक्स्ड आहे. आता समजा तुम्ही आधी त्या भट्टीची 85% क्षमता वापरत होता आणि काही तांत्रिक सुधारणा करून तुम्ही ती क्षमता 95% नेली. हां, मग तिथे फायदा होतो. अगदी बरोबर. अशा वेळी जे वरचे 10% अतिरिक्त स्टील तयार होतं ना, त्यावर तुमचा फिक्स्ड खर्च जवळजवळ 0 असतो. तो सगळा अतिरिक्त पैसा थेट तुमच्या नफ्यात जाऊन बसतो. अरेच्छा, हे खूपच भारी आहे. हो, आणि व्यवस्थापनाने या तिमाहीत पुरवठा साखळी, कच्च्या मालाचे व्यवस्थापन आणि ऊर्जेचा वापर या सर्व आघाड्यांवर अत्यंत सूक्ष्म स्तरावर बदल केले आहेत. ऑपरेशनल एफिशियन्सी वाढवल्यामुळे प्रत्येक टनामागे येणारा खर्च कमी झाला आणि त्यामुळे मार्जिनमध्ये इतकी मोठी वाढ दिसून आली. हे आता समजायला खूप सोपं झालं. म्हणजे जेव्हा अहवालात पॉझिटिव्ह ट्रिगर्समध्ये उत्तम परिचालन कार्यक्षमता असा उल्लेख येतो, तेव्हा तो केवळ एक व्यवस्थापकीय शब्द नसून भट्टीपासून ते अगदी पुरवठा साखळीपर्यंत केलेल्या प्रत्यक्ष बदलांचा तो परिणाम आहे. नक्कीच. आणि मला वाटतं याला बाजारातील मागणीचीही मोठी साथ मिळाली आहे, बरोबर? हां. कारण अहवालात स्टील डिमांड रिकव्हरीचा स्पष्ट उल्लेख आहे. होय. तुमच्या त्या घरगुती बजेटच्या उदाहरणात आपण बघितलं की खर्च कमी केल्याने बचत वाढली, पण त्याचवेळी जर तुम्हाला एखादं फ्रीलान्स काम मिळालं आणि तिथूनही थोडा जास्तीचा पैसा येऊ लागला तर तुमची बचत अजून वेगाने वाढते. म्हणजे दुहेरी फायदा. अगदी. इथे स्टीलच्या मागणीतील वाढ ही त्या अतिरिक्त उत्पन्नासारखं काम करत आहे. एकीकडे ऑपरेशन्स अधिक कार्यक्षम झाल्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आणि दुसरीकडे देशांतर्गत बाजारात स्टीलची मागणी वाढल्यामुळे तो तयार झालेला माल चांगल्या किमतीत विकलाही गेला. बरोबर. डिसेंबर 2025च्या तुलनेत म्हणजे मागच्या तिमाहीशी तुलना केली तरी महसूल 57,002 कोटींवरून 63,270 कोटींवर गेला आहे. हे सलग होत असलेले बदल दर्शवतात की ही केवळ एका तिमाहीची चमक नाहीये. म्हणजे हा एक ट्रेंड सेट झालाय. हो, व्यवस्थापनाने खर्च नियंत्रण आणि मागणीची पूर्तता या दोन्ही गोष्टींची एक भक्कम घडी बसवली आहे. याच कारणामुळे EPS म्हणजे एका शेअर मागे गुंतवणूकदाराला मिळणारी कमाई ती चक्क 125% वाढून ₹2.34 गेली आहे. बापरे, 125% वाढ. हे चित्र खूपच आशादायी आहे. नफ्याचे आकडे, खर्च नियंत्रणातील यश, वाढती मागणी म्हणजे डॅशबोर्डवरचे सर्व काटे आता हिरव्या रंगात आहेत. पण जेव्हा आपण एखाद्या सखोल विश्लेषणात उतरतो तेव्हा फक्त चांगल्या गोष्टी पाहून चालत नाही. हो, नक्कीच. मघाशी म्हटल्याप्रमाणे इंजिन कितीही ताकदीचं असलं तरी जहाजाला बाहेरच्या वादळांचा सामना करावाच लागतो. या अहवालात धोक्याच्या घंटा म्हणून कोणकोणत्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत? कारण मला वाटतं कोणताही व्यवसाय, विशेषतः स्टील उद्योग, हा 100% सुरक्षित कधीच नसतो. अगदी बरोबर बोललात. आणि अहवालात या जोखमीवर अत्यंत स्पष्ट भाष्य केलं आहे. सर्वात पहिली आणि मोठी जोखीम म्हणजे या उद्योगाचं चक्रीय म्हणजेच सायक्लिकल स्वरूप. सायक्लिकल. हो, स्टील हा असा व्यवसाय नाही जिथे मागणी नेहमी एका सरळ रेषेत वर जाते. जागतिक अर्थव्यवस्थेच्या चक्रानुसार यात मोठे चढ उतार येतात. आणि दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची जोखीम म्हणजे कच्च्या मालाच्या किमती. म्हणजे कोकिंग कोल आणि ते सगळं. हो, कोकिंग कोल आणि लोह खनिज या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात ठरतात. जेव्हा आपण म्हणतो की कंपनीने मार्जिन वाढवले तेव्हा त्यात कच्च्या मालाच्या स्थिर किमतींचाही मोठा वाटा असतो. अच्छा. पण समजा जर ऑस्ट्रेलियात खाणींमध्ये काही समस्या आली आणि कोकिंग कोलच्या किमती प्रति टन $50 वाढल्या तर आज आपण ज्या खर्च नियंत्रणाचं कौतुक करत आहोत ते मार्जिन एका झटक्यात संपुष्टात येऊ शकतं. अरे बाप रे. हो, हे ऑपरेटिंग लिव्हरेज जसं नफा दुप्पट वेगाने वाढवतं तसंच कच्च्या मालाच्या किमती वाढल्यावर ते नफा दुप्पट वेगाने खाली खेचू शकतं. हा मुद्दा अत्यंत कळीचा आहे. आणि याच जागतिक चक्राचा विचार करताना मी पाहिलं की अहवालात चीनमधून होणारी स्टीलची निर्यात हा एक मोठा धोका म्हणून अधोरेखित केला आहे. होय, चायना स्टील एक्सपोर्ट्स. एक मिनिट मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे.
चीनच्या या निर्यातीचा टाटा स्टीलच्या नफ्याशी एवढा थेट संबंध कसा येतो? म्हणजे समजा आपली कंपनी स्थानिक बाजारात उत्तम काम करत आहे, खर्च नियंत्रणात ठेवला आहे, तर चीनमध्ये काय घडतंय याचा इथल्या मार्जिनवर एका रात्रीत कसा काय परिणाम होऊ शकतो? खूप चांगला प्रश्न आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेची आणि त्यांच्या स्टील उद्योगाची रचना समजून घेतली की याचा उलगडा होतो. बघा, चीन हा जगातील सर्वात मोठा स्टील उत्पादक देश आहे आणि सर्वात मोठा ग्राहकही आहे. पण सध्या आपण पाहत आहोत की चीनच्या रिअल एस्टेट क्षेत्रात म्हणजे बांधकाम व्यवसायात मोठी मंदी आहे. त्यांचे अनेक मोठे प्रकल्प तिथे ठप्प आहेत. हो, बातम्यांमध्ये ते सतत येत असतं. बरोबर. यामुळे त्यांच्या देशांतर्गत बाजारात स्टीलची मागणी प्रचंड घटली आहे. पण त्यांचे कारखाने इतके अवाढव्य आहेत की ते एकाएकी उत्पादन थांबवू शकत नाहीत. जर उत्पादन थांबवले तर तिथे रोजगार आणि अर्थव्यवस्थेचे मोठे प्रश्न निर्माण होतील. अच्छा, मग ते तेवढं स्टील बनवून काय करतात? मग ते काय करतात, त्यांच्याकडे तयार झालेलं जे अतिरिक्त स्टील आहे ते आंतरराष्ट्रीय बाजारात अत्यंत कमी किमतीत विकायला सुरुवात करतात. यालाच आपण डम्पिंग म्हणतो. म्हणजे त्यांच्याकडचा अतिरिक्त साठा ते जागतिक बाजारात ओततात, ज्यामुळे जागतिक बाजारात स्टीलचा पुरवठा अचानक वाढतो. आणि जागतिक मागणी जर तितकी नसेल तर साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारात स्टीलच्या किमती कोसळतात. आणि बघा, स्टील हा असा जिन्नस आहे ज्याच्या किमती जागतिक बाजाराशी जोडलेल्या असतात. जर चीनचे स्वस्त स्टील भारतात किंवा भारताच्या निर्यात बाजारपेठांमध्ये येऊ लागले तर स्थानिक कंपन्यांना त्यांच्या किमती नाईलाजाने कमी कराव्याच लागतात. म्हणजे मग मार्जिन कमी होणार? हो ना. त्यामुळे टाटा स्टीलने आपल्या कारखान्यात कितीही कार्यक्षमता आणली आणि खर्च कमी केला असला तरी जर बाजारात स्टीलचा भावच कोसळला तर त्यांचे महसूल आणि नफ्याचे मार्जिन आपोआपच संकटात सापडतात. म्हणूनच चीनच्या अर्थव्यवस्थेतील घडामोडी ही या क्षेत्रासाठी कायमच मोठी डोकेदुखी ठरते. बापरे, म्हणजे चीनचे अतिरिक्त उत्पादन हे एक असं अदृश्य वादळ आहे जे केव्हाही आढळू शकतं. नक्कीच. आणि ह्याच वादळाच्या पार्श्वभूमीवर अहवालात अजून एका जोखमीचा प्रामुख्याने उल्लेख आहे, ती म्हणजे कर्जाची पातळी, म्हणजे डेट लेवल्स. आता माझ्यासारख्या सामान्य माणसाला असा प्रश्न पडू शकतो की जर कंपनी एका तिमाहीत इतका प्रचंड नफा कमावतेय, एबिडा 50% वाढलाय, तर मग कर्जाचे ओझे ही एक छुपी चिंता का असावी? चांगल्या नफ्यातून कर्जाचे हप्ते फेडणे सोपे जायला हवे ना? वरवर पाहता ते अगदी तसंच वाटतं. जेव्हा व्यवसाय जोरात सुरू असतो, नफा वाढत असतो, तेव्हा कर्जही समस्या वाटतच नाही. पण मी मगाशी जो उल्लेख केला की हा उद्योग कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे. हो, खूप भांडवल लागतं. नवीन प्लांट उभा करण्यासाठी किंवा क्षमता वाढवण्यासाठी कंपन्यांना हजारो कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागते. या कर्जावरील व्याज आणि मुद्दलाचे हप्ते, ज्याला आपण डेट सर्व्हिसिंग म्हणतो, हे फिक्स्ड असतात. तुम्ही या महिन्यात 10 लाख टन स्टील विकले काय किंवा 2 लाख टन विकले काय, बँकेला त्यांचा हप्ता वेळेवर द्यावाच लागतो. ओके, म्हणजे जेव्हा बाजारात चक्र फिरते, मंदी येते किंवा चीनसारख्या देशाने डम्पिंग केल्यामुळे किमती पडतात, तेव्हा कंपनीचा महसूल वेगाने खाली येतो, पण बँकेचा हफ्ता मात्र तिथेच उभा असतो. अगदी तंतोतंत. तुमच्या महसुलात आणि नफ्यात लवचिकता असते, पण कर्जाच्या हप्त्यांमध्ये कोणतीही लवचिकता नसते. ते फिक्स्डच राहतं. हो. त्यामुळे जेव्हा मंदीचे वारे वाहू लागतात तेव्हा ज्या कंपन्यांवर कर्जाचा डोंगर मोठा असतो त्यांचे नफ्याचे मार्जिन सर्वात आधी पुसले जातात, कारण त्यांचा कमावलेला बहुतांश पैसा हा केवळ व्याज भरण्यात जाऊ लागतो. अच्छा, म्हणजे हा खरा धोका आहे. हो ना. त्यामुळेच नफ्याच्या काळातही कर्जाची पातळी किती आहे, ती आटोक्यात आहे की नाही, यावर विश्लेषकांचे अत्यंत बारकाईने लक्ष असते. चांगल्या काळात कर्जाचा भार जाणवत नाही, पण वाईट काळात तो कंपनीला वेगाने आर्थिक संकटात ढकलू शकतो. त्यामुळे टाटा स्टीलसारख्या कंपन्यांना त्यांच्या उत्तम नफ्याच्या काळात या कर्जाची पातळी कमी करण्यावर, म्हणजे डिलेव्हरेजिंगवर लक्ष केंद्रित करणे भाग असते. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. एका बाजूला मजबूत झालेले इंजिन, खर्च कपातीतून मिळणारा दुप्पट नफा, आणि दुसरीकडे जागतिक मंदी, चीनचे डम्पिंग आणि कर्जाची टांगती तलवार. या सर्व परस्पर विरोधी घटकांचा विचार करता या अहवालाने भविष्याचा वेध कसा घेतलाय? म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून बाजाराची दिशा काय असू शकेल? या अहवालाने शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असे दोन्ही दृष्टिकोन अतिशय स्पष्टपणे मांडले आहेत. अल्पकालीन विचार केलास बाजारातील भावना अतिशय सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. म्हणजे इन्व्हेस्टर्स खुश असतील. हो, कारण नफ्यात झालेली तब्बल 117% वाढ, सुधारलेले मार्जिन आणि एबिडामधील मोठी झेप हे आकडे दुर्लक्षित करण्यासारखे नक्कीच नाहीत.
त्यामुळेच या निकालाचे ओव्हरऑल रिझल्ट रेटिंग स्ट्रॉंग असे दिले गेले आहे. स्ट्रॉंग रेटिंग. होय, गुंतवणूकदार सहसा अशा ऑपरेटिंग लिव्हरेजला आणि मार्जिन सुधारणेला खूप सकारात्मक प्रतिसाद देतात. त्यामुळे येत्या काही महिन्यांतरी बाजाराचा दृष्टिकोन कंपनीच्या बाजूने राहील असं दिसते. पण जेव्हा आपण दीर्घकालीन विचार करतो तेव्हा हे चित्र केवळ एका तिमाहीच्या आकड्यांपुरतं मर्यादित राहत नाही. मग दीर्घकालीन चित्रात कोणत्या गोष्टी निर्णायक ठरतील? दीर्घकालीन चित्रात सर्वात मोठी आणि आश्वासक गोष्ट म्हणजे भारताची पायाभूत सुविधांची वाढ, ज्याला आपण इंडियाज इन्फ्रास्ट्रक्चर बूम म्हणतो. हो, सर्वत्र कामं सुरू आहेत. अगदी. टाटा स्टील हा भारताच्या या विकासाच्या कथेतील एक अत्यंत प्रमुख खेळाडू आहे. आपण आजूबाजूला पाहतोय की देशभरात हजारो किलोमीटरचे नवे महामार्ग बांधले जात आहेत, नवीन रेल्वे कॉरिडॉर्स उभे राहत आहेत, विमानतळांचा विस्तार होत आहे आणि मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन क्षेत्राला मोठी गती दिली जात आहे. या सर्व गोष्टींसाठी लागणारा सर्वात मूलभूत घटक कोणता? तर स्टील. नक्कीच. स्टीलशिवाय तर काहीच उभं राहू शकत नाही. बरोबर. जर भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि बांधकामाचा हा वेग असाच कायम राहिला तर देशांतर्गत स्टीलची मागणी प्रचंड मोठी असणार आहे. या वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी टाटा स्टीलने आपला जो विस्तार आराखडा बनवला आहे आणि सोबतच खर्च कपातीवर जो भर दिला आहे तो त्यांना भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. म्हणजे अल्पकालीन आकडे बाजाराला खुश करतीलच, पण दीर्घ मुदतीचा विचार करताना ही केवळ एका चांगल्या तिमाहीची चमक नसून भारताच्या या इन्फ्रास्ट्रक्चर बूमचा हा एक मोठा फायदा त्यांना मिळणार आहे. अगदी तसंच. पण तरीही आपण आधी ज्या जोखमींची चर्चा केली त्या पूर्णपणे नाहीशा होत नाहीत. त्यांना जागतिक आव्हानांचा सामना करत आपला हा खर्च नियंत्रणाचा मंत्र सातत्याने चालू ठेवावाच लागेल, बरोबर? नक्कीच ठेवावा लागेल. कोणताही शाश्वत फायदा मिळवण्यासाठी फक्त बाजाराच्या अनुकूल परिस्थितीवर विसंबून चालत नाही. हे जे स्ट्रॉंग रेटिंग आहे ती सध्याच्या उत्तम कामगिरीची पावती आहे. पण जागतिक बाजारातील जोखीम, जसं की कच्च्या मालाच्या किमतीत होणारे अचानक बदल, हे कायम त्यांच्या मार्गावर दबा धरून बसलेले आहेत. भारताची पायाभूत सुविधांची वाढ हा त्यांच्यासाठी एक भक्कम पाया नक्कीच आहे, जो त्यांना जागतिक मंदीच्या काळात थोडं संरक्षण देऊ शकतो. हो. पण तरीही त्यांना आतील व्यवस्थापन आणि परिचालन कार्यक्षमता अतिशय चोख ठेवावीच लागेल. तरच हे यश दीर्घकाळ टिकवता येईल. खरं तर आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अतिशय क्लिष्ट आर्थिक अहवालाचे अनेक पदर उलगडले. आपण पाहिलं की नुसती विक्री वाढण्यापेक्षा मार्जिन आणि खर्च नियंत्रण कसं नफा दुप्पट करू शकतो. आणि टाटा स्टीलने 117% नफा वाढवून हे अगदी सिद्ध करून दाखवलं आहे. आपण एबिडा आणि ऑपरेटिंग लिव्हरेज मागचं गणितही आज समजून घेतलं. पण त्याचबरोबर आपण वास्तवाचे भानही राखले आणि जागतिक बाजारपेठ, चीनमधून होणारी स्वस्त निर्यात आणि कर्जाचे ओझे यांसारख्या मोठ्या जोखमींचीही जाणीव करून घेतली. होय, आणि कोणत्याही आर्थिक अहवालाचे खरे वाचन हे फक्त आकड्यांच्या पृष्ठभागावर थांबत नाही, तर त्या आकड्यांमागील यंत्रणा आणि संभाव्य धोक्यांचाही तितक्याच गांभीर्याने विचार करते. हो, अगदी खरंय. पण आजची ही चर्चा थांबवताना मला एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर यायचंय. आपण आजच्या विश्लेषणात आणि एकूणच अर्थशास्त्रात एक गोष्ट नेहमी ऐकतो की स्टील उद्योग हा मूळचा सायक्लिकल आहे. हो, चक्रीय स्वरूपाचा. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या चक्रानुसार कधी मागणी प्रचंड वाढते तर कधी मंदीच्या काळात ती पार तळाला जाते. पण भारतासारख्या देशाच्या संदर्भात विचार केला, जिथे आता रस्ते, पूल, रेल्वे नेटवर्क आणि नवीन शहरांचे बांधकाम एका ऐतिहासिक आणि अभूतपूर्व वेगाने होत आहे, तिथे हा उद्योग खरोखरच जुन्या व्याख्येप्रमाणे सायक्लिकल राहिला आहे का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. हो ना, की आपण एका अशा नव्या युगात प्रवेश करत आहोत जिथे भारतांतर्गत स्टीलची मागणी कधीच पूर्णपणे तळाला जाणार नाही. जर मागणीचा हा मूळ पायाच इतका मोठा आणि स्थिर झाला असेल तर कदाचित आपण सायक्लिकल चक्राच्या नाही तर एका सतत चढत जाणाऱ्या वक्ररेषेच्या सुरुवातीला उभे आहोत, ज्यात मंदीचे खड्डे फार खोल नसतील. नक्कीच. हा विचार खरोखरच जुन्या अर्थशास्त्रीय नियमांना आव्हान देणारा आहे. अगदी. आणि याच एका विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यासोबत आपण आजचे हे सखोल विश्लेषण इथेच थांबूया. या सर्व माहितीचा तुम्ही स्वतःच्या अभ्यासासाठी नक्कीच उपयोग करू शकाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.